राधिका, रेवती थांब. मगापासून बघून राहिली मी. खूपच चत्रेपणा करून राहिली का? आणि माझ्या पोराच्या संस्कारांविषयी तू शिकवण्याची गरज नाही. माझ्या पोरावर आणि मी केलेल्या संस्कारांवरती पुरा भरोसा आहे. माझा पोट्या कधीच खोटं बोलणार नाही. हे मग काय मी खोटं बोलतेय? ते मला माहित नाही, पण माझा अथर्व कधीही खोटं बोलणार नाही. अगं त्याला तुझं कार्ड दिसलं, त्यांनी उचलून दिलं, तर त्याला तू चोर ठरवून मोकळी झालीस. अगं त्याचं वय तरी लक्षात घ्यायचं ना. एक तर त्याला ढकलून दिलं, त्याला सावरण्याच्या ऐवजी तुला मनाला येईल ते बनवून राहिली. तुला काही माणुसकी नावाची चीज आहे का नाही? हे गप ग. तसेही तुमच्यासारख्या लोअर क्लास लोकांशी ना मी फार वेळ टाइमपास करत बोलत नाही. हात सोड. सोड म्हणते ना. नाही, तू जो हा फुक्कटचा मास दाखवून राहिली ना, तो उतरवल्याशिवाय मी तुझा हात सोडायचीच नाही. व्हॉट डू यू मीन? तुझं हे वागणं पाहून तू काय चांगलं बोलायच्या लायकीची नाही दिसून राहिली मला. तुला कसं बोलायचं लहान मुलांशी याचंही पोच नाही. तुझ्यासारख्या लोकांसाठी आमच्या नागपूरमध्ये एक म्हण आहे, सुधरत नाही पोट्टे जोवर पडत नाही रट्टे. लहानपणी तुझ्या आईवडिलांनी 4 कनपटात लावले असते ना, तर आज ही वेळ नसती आली. हे यू काही आवाज नाही पाहिजे. इंग्रजीत बोललं म्हणून खोट्याचं खरं होऊन जात नाही. तू माझ्या पोराला ढकललं, त्याला चोर ठरवलं, मला लोअर क्लास बोलली. आता जोवर तू सॉरी बोलत नाही तोवर मी तुझा हात सोडतच नाही बघ. काय? हा, हात तुटला तरी बेअस्त, पण जोवर तू सॉरी बोलणार नाही तोवर माझ्या हातून तुझा हात सुटतच नाही. अगं एक वेडी वेडी आहेस का तू? सोड ना हात, माझा दुखतोय आता. दुखू दे. तू आधी सॉरी बोल, त्याशिवाय सोडणारच नाही ना मी. कोणीतरी काहीतरी करा ना. बाई हॅरॅस करते मला. अगं तुझं दुकान आहे ना, तू बोल ना काहीतरी. मॅम, हे तुमचं बिल 5000. याला म्हणतात शेरा सव्वा शेर. आहेच मी. राधिका, रेवती, तू मध्ये पडू नकोस. हे घे. ही असली माजलेली माणसं राहते ना, यांच्यामुळेच आपल्यासारख्या सरळ साध्या माणसांचं जीणं मुश्किल होऊन जात. यांना वाटतं आपण नट्टापट्टा केला, 4 शब्द इंग्रजीत बोललो का झालं का? यांना वाटतं आपण सारी दुनियाच विकत घेऊन टाकली. नखरे लेकाची जास्तच आगाऊचा शहाणपणा करून राहिली. यांना वाटतं आपण कसंही वागलं तरी चालतं, कसंही बोललं तरी चालतं, पण असं राहत नाही. हेच दाखवून द्यायचंय मला यांना. अरे तुम्ही मोठे झाला म्हणजे समोरचा लहान होत नसतो. आई भारती भारती भारती. काय काय होतं तुम्हाला? छाती दुखते. छाती दुखते का? जरा टेकून बसा. आणि हे बघा, आता हट्ट करायचा नाही. मी सांगते डॉक्टरकडे जायचं. बरं झालं बाई आली. हे बघ ना काय होतं, छाती दुखतं म्हणतात. छाती दुखून राहिलं नानाजी. जरा समी झाला आणि पंकजला फोन कर. फोन? तो तिथे बघ. पंकज भाऊचा नंबर? तो बघ त्यांच्या टेबलवर ठेवला बघ. हा. धीर सोडायचा नाही, सगळं ठीक होणार आहे. आणि हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. खूप जास्त दुखतंय का? नानीजी, पंकज भाऊचा नंबर नाही लागून राहिला. समिधाला कर मग. हा. हे बघा, जरा शांत राहा. फोन बंद आहे. बहुतेक विमानात बसले असतील. अरे देवा, आता काय करायचं? हे सगळं आजच्याच दिवशी व्हायला पाहिजे होतं का? नानीजी, तुम्ही धीर सोडू नका बरं. आपण घेऊन जाऊ त्यांना हॉस्पिटलात. मी ना महाजनी काकांना फोन करते. हा. अगं
झालं? ऐका ना, नानाजींची तब्येत बरोबर नाही, त्यांची छातीत दुखून राहिलं हो. तुम्ही वरती येता का? मी आणि नानीजी आम्ही दोघीच जणी आहोत. तू पुढे जा, आम्ही आलो. या ना लवकर. जाऊया डॉक्टरकडे आपण. महाजनी काका येत आहेत. जरा ॲम्ब्युलन्सला फोन कर. नानीजी, ॲम्ब्युलन्स येईपर्यंत खूप वेळ जाईल. तर त्यापेक्षा कुणाची गाडी आहे का मी बघते. आमची गाडी पण नाही आज. मी बघते. हा, गुप्ते भाऊ आहेत का बघते. थांबा. अहो काय झालं? बघा ना, मी येते. कुणाची गाडी आहे का बघून. तुम्ही इथं थांबा. हा? अहो, नानाजी नानाजी काय होत आहे? एक मिनिट नानाजी. हा? आधी दुखते म्हणतात बघा ना. धीर सोडू नका. गुप्ते भाऊ, गुप्ते भाऊ. नानाजी काय होत आहे? नानाजी शांत राहा तुम्ही. छाती हा? दुखते म्हणतात बघा ना. नानीजी काळजी करू नका. आपल्याला ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवून हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे. बकुळा मावशी त्या पटेल अरे जाऊ दे रे बाबा. नानाजीची तब्येत जास्त झाली. आपल्याला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागेल. जोंधळे भाऊ, तुम्ही पण चला. जा लवकर. नानाजी धीर सोडू नका. राधिका मदत आणायला गेले ती येईलच लगेच. हा, काही काळजी करू नका. आपण सगळे जण आहोत. सगळं व्यवस्थित होणार आहे. काही काळजी करू नका नानाजी तुम्ही. आहोत ना आम्ही नानाजी. नानीजी, गुप्ते भाऊ नाही आहेत घरात. आपल्याला यांना टॅक्सीनच घेऊन जायला लागेल. राधिका जे काय करायचं ते पटकन कर ग तू. मी खाली जाऊन टॅक्सी थांबवते. तुम्ही यांना घेऊन या. महादेव भाऊ, यांना उचला बरं. पुढे जा आम्ही. उचल. महादेव तू इकडे ये. नानाजी नानाजी अगदी सावकाश उठा. चला, सावकाश. चला, चला. तुम्ही पुढे जा आणि लिफ्टचं दार उघडा. चला. हे भगवान, आमच्या नानाजींना काही होऊ देऊ नको रे बाबा. टॅक्सी. अरे यार पुन्हा तेच. अहो ताई, ऍक्सिडेंट झाला असताना. दादा तू. अहो ताई, तुम्हाला पण माझी टॅक्सी मिळते का नेहमी? अरे चल ना, आम्हाला घाई आहे. आता काय तुमच्या नवऱ्याला परत कुठे बाहेर जायचंय का? नाही नाही नाही, त्यांना नाही. आमच्या नानाजींची तब्येत जास्त झाली आहे. त्यांना घेऊन जायचं हॉस्पिटलला. काय सांगता? अहो बसा बसा मग लवकर. अरे आता इथे नाही, सोसायटीत जायला लागेल. डॉक्टर, काय झालं असेल हो नानाजींना? बहुतेक हार्ट अटॅक असेल. आम्ही बघतो, तुम्ही बाहेर थांबा. नानीजी. राधिका काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? नाही ते अगं तरी मी पंकजला आणि समिताला सांगत होते हे नेहमीसारखी ऍसिडिटी नाहीये, वेगळं काहीतरी आहे. आता काही होऊन बसलं तर मी कुणाच्या तोंडाकडे बघू सांग. नानीजी, असा विचार काऊन करते तुम्ही? हा, तसं काही नाहीये. आता आपण हॉस्पिटलमध्ये आलो ना, नानाजींना काही होणार नाही. आता डॉक्टर पण ट्रीटमेंट सुरू करून राहिले. काही होणार नाही त्यांना. बरे होतील ते. आणि बरे नाही झाले तर? नानीजी, मला खूप भीती वाटते ग. नाही ते विचार येतात मनात. नानीजी, असला विचार काऊन करतात? अशा वेळेस तर हिमतीनं घ्यायचं असते. तुम्ही खचून कसं चालेल? अशा वेळेस तर नानाजींना तुमची जास्त गरज आहे. नानीजी, संकटाच्या वेळेस तर माणसाची खरी परीक्षा राहते. आता त्याला भ्यालो तर संकट वरचढ होऊन जाते. आणि धीरानं सामना केला तर आपण वरचढ होतो. सगळं ठीक होईल. हा राधिका, पंकज आणि समिताला पुन्हा फोन लावून बघ ना. आता लागेल एखाद वेळेला. काय झालं? लागला? नाही नानीजी, पंकज भाऊंचा फोन नाही लागून राहिला. समिताला लाव. कमी त्याचा तर फोन बंदच येतोय. 36 वर्षाचा संसार आहे आमचा. एक क्षणभर सुद्धा त्यांच्यापासून वेगळी राहिले नाहीये मी. जी एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर येऊन राहिले का? तर नानीजींचा विश्वास आहे म्हणून. आपले नानाजी नक्की बरे होते.